हॅलो एव्हरीवन, माय आर्ट वर्ल्ड चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। खूप लवकरच आता गोकुळाष्टमी येणार आहे। मटकी डेकोरेशन किंवा पॉट डेकोरेशन करणार आहोत। तर प्लीज कृपा करून व्हिडिओला पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून व्हिडिओचा पूर्ण आनंद घ्या। ठीक आहे, चला तर मग लागूया कामाला। सर्वात आधी आपल्याला एका ब्लॅक कलरच्या मटकीची किंवा कुठल्याही कलरमध्ये जिथे तुम्हाला अवेलेबल होईल ती घ्यायची आणि तिला व्हाईट कलर लावून घेऊया, कारण आपल्याकडे जेसू नाहीये। तर बघा, मटकीला कलर करून व्हाईट कलर मध्ये कोट करून झालेला आहे। तर हिला आता सुकू दे आणि व्हिडिओला पूर्ण बघा, कारण हा खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे आणि तुम्हाला ह्याचा फायदा होणार आहे। कारण आता गोकुळाष्टमी जवळ येते आणि खूप जणांच्या घरामध्ये पूजा असते, त्यावेळेला मटकी डेकोरेशन वगैरे उपयोगात आणलं जातं। आणि आता येणारे माझे सर्वच व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला फायदा होईल त्याचा। या गणपतीला किंवा तुम्ही येणाऱ्या सणांसाठी डेकोरेशन मध्ये याचा यूज करू शकता। एक कोट आहे ना गोल्डन येलो कलरचा करायचा आहे, ॲक्रेलिक कलर आहे ते। ॲक्रेलिक कलर मध्ये पाणी जास्त मिसळू नका, त्याची चमक निघून जाते। एक एक सिंगल कोट करायचं आपल्याला, डबल नाही करायचंय। तर आता आपण तिसरा कोट मारणार आहोत ऑरेंज कलरचा। आम्ही ऑरेंज कलर घेतलेला आहे आणि आपल्याला असाच कलर करून घ्यायचा। जसं मी स्ट्रोक मारते तसेच स्ट्रोक तुम्ही पण मारा, म्हणजे तुमचं पण काहीतरी हे नाही होणार, मिसिंग नाही होणार। मी जसं करते ना तसंच करा, व्हिडिओमध्ये जसं दिसतंय तुम्हाला। तर अशाच प्रकारे आपल्याला वर खेचून घ्यायचा आहे कलर। ठीक आहे ना। तर अशा प्रकारे बघा, तुम्ही समोर बघताय किती मस्त छान चमक आलेली आहे। तर जरा याला साईडला ठेवूया, सुकून द्यावं लागेल त्याला। ठीक, पुढचं काम करायला घेऊया। आपण गोल्डन कलर घेतलेला आहे आणि आपल्याला तो वरच्या साईडनी खालच्या साईड पर्यंत खेचून घ्यायचा आहे। ठीक आहे, तर पहिले वरती आहे ना काट आहे त्याला कलर करून घेऊया। आता आपण याला स्पार्कलिंग कलर अप्लाय करतो। एक छोटा कोट, स्मॉल कोट आपण त्यावर अप्लाय करतो। थ्री डी आउटलाइनर घेतले। ठीक आहे, असे डबल लाईन आपण बनवून घेतले। त्यानंतर आपल्याला इथे असा खेचून घ्यायचा, डॉट डॉट देऊन खेचून घ्यायचं। नाही तर नुसते डॉट दिले तरी चालेल। त्याला ड्राय होऊ दे, मग आपण पुढचं करूया। तर आपण आता मिरर वर्क करून घेतो छोटं, बघूया कसे कसे डिझाईन आपल्या डोक्यात येतात त्या। इतकंच वर्क केलंय तर किती छान दिसतंय। ठीक आहे, तर आता पुढचं वर्क करूया आपण, पण याला थोडंसं ड्राय होऊ दे। तर आता ना इथे पण आपण मिरर बसवतोय। बघा, लाल कलरच्या कांच्या आहेत, याला कांचीच बोलतात। मला नाही माहिती याला इंग्लिशमध्ये काय बोलतात, तुम्ही सर्च करा। या कपड्यावर पण चिकटवल्या जातात आणि ह्याच्यावरती क्राफ्टसाठी जास्त यूज केला जातो याचा। हे पण तसंच कायचं आहे, पण हे पूर्ण सिल्वर कलरमध्ये आहे। ठीक आहे, तर आपण या दोन्हीचा वापर करणार आहोत।
आणि आता ही बघा आपण ना लेस लावून घेतोय. तरी ही सिल्वर कलरची लेस घेतलेली आहे मी. माझ्याकडे गोल्डन नव्हती म्हणून मी सिल्वर घेतले. आणि ग्लू गन सध्या अवेलेबल नाही आहे तर मी फेविकॉलनी हिला स्टिक करणार आहे. तर डेकोरेशनला पूर्ण बघा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला जरूर प्रेस करा. आणि नवीन असाल तर जरूर एवढी काळजी घ्या म्हणजे तुम्हाला क्राफ्ट आवडला असेल तर तुम्हाला पुन्हा मला शोधावं नाही लागणार. तुम्हाला व्हिडिओ सहज मिळत जातील. ठीक आहे. तर आता आपण आणि अशा प्रकारचे क्लिप जवळ ठेवत जा करताना. त्याने काय होतं मग ते आपल्याला पकडून बसावं नाही लागत त्यात. हे बघा थोडं थोडं ना असं हाताने प्रेस करत जा. त्यानंतर जिथे आपला पहिले आपण लावलेली होती तिथेच आपल्याला ह्याला स्टिक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर काहीसं असं आपण काम केलेलं आहे. तर बघून घ्या. हे बघा पूर्ण मी स्टिक करून घेतली ती पट्टी. तर आता काय करायचं आपल्याला एवढ्या अंतरावरती, इतक्या अंतरावरती इथे आपल्याला ना एक एक हे चिकटवायचं आहे. ही बघा मोठी कांचीच आहे. डायमंड बोला, कांची बोला, काय पण बोला, पण ही आपल्याला स्टिक करायची आहे. मटकी डेकोरेशन पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. तुमच्याकडे काय काय अवेलेबल आहे त्यावर तुम्हाला नवीन विकत घ्यायचं आहे की जुन्याच सामानामध्ये तुम्हाला करायचं आहे यावर अवलंबून आहे. तुम्हाला हवं तसं तुम्ही करू शकता. कारण काय आपल्याला आपल्या बजेटमध्ये करायचं आहे. म्हणजे दुसऱ्याचं बघून किंवा काय त्या लोकांनी तसं केलं तर आपल्याला तसं असं नाही. तर आपल्याला आपल्या बजेटमध्ये करायचं आहे. तर आपल्याकडे जे अवेलेबल असेल ते आपण वापरणार आहोत. ठीक आहे. तर आपल्याला ऑरेंज कलर घेतोय. ऑरेंज कलरवरती रेड कलर उठून दिसतो म्हणून आपण रेड कलरचे हे लावलेले आहेत. आता ही ड्राय झाल्याशिवाय चांगले दिसणार कारण फेविकॉल लावलेलं आपण. तर जोपर्यंत तो सुकत नाही तोपर्यंत आपण पुढे पण काय करू शकत नाही. जरा ड्राय होऊ दे. हे सुकले ना की मग आपण पुढचं काम करून घेऊया. तर बघा असंच आपल्याला कंप्लीट करून घ्यायचंय. हे आय शेप मिरर आहे. छोटे एकदम लहान स्मॉल साईजमध्ये. प्रयत्न करा मिळाले तर, नाहीतर राऊंड वगैरे वापरू शकता. ते इतके लावल्याच्या नंतर आपण ह्यांना सुकून देणार आहोत कारण आता अजून ते ओलच आहे सगळं. ते निघायचे चान्स खूप आहेत. तर असं आहे ना आपलं मटकी डेकोरेशन कंप्लीट झालेलं आहे. आता ही मटकी अशा प्रकारचं मटकी डेकोरेशन तुम्ही कुठेही करू शकता. म्हणजे काही लोक नवरात्रीला सुद्धा मटकी गरबा म्हणतात त्याला. गरबा ठेवतात ना जी लोक 9 दिवस उपवास करतात ती लोक ठेवतात. त्यांना सजवायचं असेल ती लोक सजवू शकतील. तुम्ही देखील सजवू शकता. आणि अशीच मोठी मटकी किंवा छोटी मटकी तयार करून तुम्ही गणपती डेकोरेशनमध्ये वापरू शकता. जस्ट आता थोड्या दिवसामध्ये गणपती बाप्पा घरी येणार आहेत तेव्हा तुम्हाला डेकोरेशनसाठी ही इन्स्टंट डेकोरेशन बनवायला उपयोगी पडते. ठीक आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल. तुम्हाला करायला लागेल माझ्या चॅनलला सबस्क्राईब. त्यानंतर तुम्हाला बेल आयकॉनला प्रेस करायला लागेल. त्याने तुम्हाला व्हिडिओ रेग्युलर मिळत जातील. आणि मी काय नवीन नवीन घेऊन येते हे तुम्हाला कळत राहील. म्हणजे अपडेटेड राहाल तुम्ही. तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा मित्रमैत्रिणींमध्ये. ठीक आहे. तर आता मी जास्त काही बोलणार नाही. कसं करायचं ते बघा आणि बनवून बघा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बनवून बघा. याने तुमची स्ट्रेस लेवल आहे ना ती कमी होईल. जर तुम्ही करून बघितलं असेल ना कधी तर बघा करून. आर्ट अँड क्राफ्टच्या गोष्टी ज्या अशा असतात ना त्याच्याने आपल्याला थोडंसं विचारांपासून मुक्ती मिळते. कारण जिथे आपलं डोकं लागतं क्रिएटिव्हिटीच्या मागे म्हणजे काय नवीन मी बनवू शकतो. ठीक आहे. तर तुम्ही खूप काही करू शकता अजून जास्त याच्यामध्ये. पण त्याआधी मला सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. आणि तुम्हाला काय नवीन बघायचं असेल तर तेही तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला कळवू शकता. ठीक आहे ना. बघा बघता बघता सगळ्या कंप्लीट झालेल्या आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही स्वस्तिक वगैरे बनवू शकता. त्याच्यावरती ओम बनवू शकता, स्वस्तिक बनवू शकता. पण आता माझ्याकडे नाही आहेत ते
अवेलेबल नाही आहेत, रेडीमेड भेटतात ते पण लावू शकता तुम्ही. त्याला सगळ्याला व्यवस्थित करून घ्या, लेवलवर आणा, नाही तर काय होतं एक वर एक खाली दिसेल. ठीक आहे, तर याला बघा कसं दिसते आहे पूर्ण मटकी चालू. अजून थोडीशी वाकडी करून दाखवतो मी तुम्हाला. हां, तर आता मटकी झालेली आहे. चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.